मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर असे बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। खूप सुंदर असे आपण डिझाईन तयार करणार आहोत। इथे मी अस्तर घेतलेला आहे, अस्तरची घडी करून घ्यायची जेणेकरून आपली बंद बाजू झाली पाहिजे। कपडा एका लाईनीमध्ये आहे का असं बघत जा, एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे ब्लाऊजची उंची 13 तयार आहे, तर मी 14 वरती मार्किंग करून घेते। तुमच्या मापानुसार तुम्ही इथे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। खाली कपडा क्रॉस असेल तर अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आपल्याला इथे 6.5 इंच ठेवायचं आहे। तुमच्या मापानुसार इथे मी 30 साईजनुसार टाकत आहे। तुमच्या मापानुसार तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग, मुंडा सुद्धा इथे मी 6.5 इंच ठेवलेला आहे। जेवढं शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला मुंडा सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायचा आहे। अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। इथे तुम्ही तुमच्या मापानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर आणि मुंडा। आता इथे छातीचा चौथा भाग, 30 साईजमध्ये छातीचा चौथा भाग इथे मी 7.5 वरती मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या मापानुसार छातीचं आणि 2 इंच पुढच्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे। पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। बोटनेक मध्ये आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे, कोणतीही साईज असू द्यात, पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1 इंच द्यायचा असतो। अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदीसाठी मार्किंग करून घ्यायचे, 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला गळा उंचीचं मार्किंग 3.5 इंचावरती करून घेते। तुमच्या मापानुसार तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे मी जेवढं मार्किंग करून घेतलं तेवढंच इथे सुद्धा मी मार्किंग करून घेते। अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला इथे, एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे गळ्यासाठी गळा माझा 2.5 तयार होता, इथे मी 3.5 इंचावरती 1 इंच वाढवून 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। तुमचा गळा मोजून घ्या, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। अशी लाईन ओढून घ्या इकडे सुद्धा बाजूला। इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपली लाईन एका लाईनीमध्ये व्यवस्थित होऊन जाते। आणि हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, नंतर आपण गळ्याचा आकार देणार आहोत। इथे पाठीचा मुंडा सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये। आता इथे आपल्याला गोलच गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार देऊ शकता। इथे मी बरोबर माझे 1 इंच भरलेला आहे। आता इथे बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मध्याचं मार्किंग करून घ्यायचं। इथे तुम्ही पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आकार द्यायला सुद्धा आपल्याला सोपं जातं मध्याचं मार्किंग केल्यावरती। इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून आपली एक बाजू बंद झाली पाहिजे। हे अशा पद्धतीने आता इथे बरोबर बंद बाजू, पाठीची बंद बाजू आणि कॅनव्हास पेपरची बंद बाजू अशी ठेवून घ्या आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला आकार दिला, कॅनव्हास पेपरवरती सुद्धा आपल्याला थोडं थोडं मार्किंग दिसत आहे, त्याच्यावरती बरोबर आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, वरच्या बाजूला 1 इंच, सर्वच बाजूला कडेकडेने आपल्याला इथे 1-1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जेवढा कॅनव्हास पेपर लागणार आहे तेवढंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। असं चौकोन करून घ्या। हे अशा पद्धतीने ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं चौकोन करून घ्यायचा। आता पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित मार्किंग करून घ्या, थोडं थोडं दिसत आहे त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई करताना काय होतं ते आपल्या लक्षात येतं,
त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई मारायची असते, त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आता जेवढं शिल्लक आहे कॅनव्हास पेपर असं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। इथे आपला कॅनव्हास पेपर असा व्यवस्थित कट करून झालेला आहे। आपलं मार्किंग एकदम असं व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं आहे। आता इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, असा ठेवून घ्या त्याच्यावरती बरोबर तेवढ्याच मापाचं थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवूनच मगच कट करून घ्या। हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, थोडंसं अंतर ठेवून। आता इथे मी ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे, आपल्याला अशी घडी करून घ्यायची जेणेकरून एक बाजू आपली बंद बाजू झाली पाहिजे आणि बंद बाजूला ठेवून आपल्याला हा कपडा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे सावकाशमध्ये। इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झालेली आहे। आता इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। आणि मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या। हे अशा पद्धतीने बरोबर अशी मध्यावरती आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्या कापडावरती। हे अशा पद्धतीने जो कपडा आपण साईडला थोडं शिल्लक ठेवलेला आहे त्याच्यावरती अशी कट मारून घ्यायचे आणि कपडा थोडासा असं घडी करत करत आपल्याला इथे कडेकडेला एकदम अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण चौकोनी आकारामध्ये। हे अशा पद्धतीने कोपरे फक्त व्यवस्थित आले पाहिजेत ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने इथे बरोबर आपल्याला एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पूर्ण आपल्याला चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित घडी करत करत एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडून। अशा पद्धतीने इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे आपला जेवढा जास्त कपडा आहे आतल्या बाजूचा जेवढा जास्त कपडा आहे तो मार्किंग वरती आलेला आहे बघा, व्यवस्थित आला असेल तर असा कट करून घ्यायचा एकदम अशा कडेकडेचा, ते लक्षात घ्यायचं आहे। जास्त कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। मार्किंग वरती आलेला असेल तर कट करून घ्या। आता त्याच्यावरती आपल्याला बरोबर असं थोडंसं खडूने मार्किंग करा, व्यवस्थित आकार आपला आहे का हे अशा पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे मी ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे कट केलेला आणि अस्तर त्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच पकडायचं आहे शिलाई देताना, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, अस्तरच्या कापडावरती दाबटीप टाकून घ्या, एकदम अशी कडेकडेला दाबटीप आली पाहिजे। आता इथे अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन वरच्या बाजूला एकदम ब्लाऊज पीसावरती कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दाबटीप टाकल्याच्या नंतर ब्लाऊजची पाठीची बाजू दिसायला अशी व्यवस्थित दिसते। एकदम अशी कडेला आपल्याला कपडा प्लेन करून घ्यायचा आहे, फक्त ते विसरू नका, म्हणजे गुड्या पडणार नाहीयेत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। बघू शकता इथे। आता इकडच्या बाजूला एकदम व्यवस्थित आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे एकदम अशी कडेकडेला अस्तर व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता इथे गळ्याची बाजू एकदम कडेकडेला आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे, कपडा प्लेन करत घ्यायचा आहे, फक्त ते विसरू नका, नाहीतर पूर्ण गुड्या पडतात। एकदम कडेकडेला पूर्ण अस्तर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे। इथे मी पाठीच्या बाजूला पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे। आता इथे जेवढा आपला शिल्लक कपडा आहे पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे, जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला गळा सुद्धा व्यवस्थित कट करून घ्या, जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा। अशा पद्धतीने सावकाश कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला आकार सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे कपडा कट करून घेतला। आता बरोबर असं मध्य करून घ्या,
आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्या। पाठीच्या बाजूचं एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपण 1.5 इंच मार्किंग करून घेतलं होतं। इथे सुद्धा 1.5 इंचाचं असं बरोबर मार्किंग करून घ्या। 1.5 इंच बरोबर असं भरते का ते सुद्धा बघू शकता। हे अशा पद्धतीने आपल्या इथे मार्किंग बरोबर आहे का ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बरोबर कॅनव्हास पेपर आणि अस्तर जोडून घेतलं। बरोबर अशी मध्यावरती अशी घडी करून घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्या म्हणजे आपलं जोडताना कधी चुकणार नाहीये ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा असं बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे। मार्किंग वरती बरोबर असं मार्किंग आलं पाहिजे। कॅनव्हास पेपरवरती सुद्धा मार्किंग केलेलं आणि एक 5 नंबरची शिलाई मारून घ्या म्हणजे तुमचा कपडा कधीही सरकणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे। त्यासाठी सर्वात आधी 5 नंबरची शिलाई मारून घेतली। आता इथे काय करायचं, जे आपण खडूने मार्किंग केलं आकारासाठी डिझाईनसाठी त्याच्यावरती बरोबर अशी एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। त्या आकारावरती बरोबर आकार एकदम असा व्यवस्थित आला पाहिजे ते लक्षात घ्या। डिझाईन अनुसार इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे बरोबर असं मध्यावरती थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने अंतर ठेवत कट करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या। अंतर ठेवत थोडंसं कॅनव्हास पेपरचं अंतर ठेवत आपण शिलाई मारलेली आहे त्याच्या अलीकडे थोडंसं कट करून घ्यायचं। आता इथे थोडंसं धागा काढून घ्या। 5 नंबर शिलाई मारलेला थोडासा धागा शिल्लक असेल तर काढून घ्यायचा आणि ते थोडंसं असं कोपरे आहेत बघू शकता, थोडं असे कट मारून घ्या। हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट मारून घ्या। कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडीशी अशी कट मारून घ्या म्हणजे डिझाईन आपल्याला पलटी करायला एकदम असं सोपं जातं आणि आकार एकदम असा आपला व्यवस्थित येतो। आता इथे आपल्याला बरोबर असं पलटी करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आपला आकार एकदम असा व्यवस्थित येतो। आता इथे काय करायचं, एकदम अशी कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला, जेणेकरून आपला आकार इथे असा व्यवस्थित दिसला पाहिजे। व्यवस्थित आकारामध्ये एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजवरती अशाच पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे। खूप आपली सुंदर अशी डिझाईन होते आणि शिलाई करायला सुद्धा एकदम अशी सोपी आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे। बघू शकता इथे आपला आकार एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। आता इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे। इथे तुम्ही साडीमधला जो कलर आहे त्या कलरचा इथे नेटचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल किंवा गोल्डन वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा क्रीम कलरचा वापरलं तरी सुद्धा चालेल, जेणेकरून त्याच्यावरती दिसायला कलर असा उठून दिसला पाहिजे आणि छान दिसला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही इथे कलरचा नेटचा कपडा वापरू शकता। इथे बरोबर थोडंसं मार्किंग करून घ्या आकारानुसार। थोडासा जास्त कपडा आहे तर इथे मी कट करून घेतला। हे अशा पद्धतीने सर्वात आधी मार्किंग करून घ्या, नंतरच थोडंसं अंतर ठेवून मग हे कट करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ठेवून बघा व्यवस्थित आहे का। आता इथे थोड्याशा अशा पिना लावून घ्या म्हणजे जोडताना व्यवस्थित जोडलं जातं। हे अशा पद्धतीने प्लेन करून घ्या, नंतरच पिना लावून घ्या। आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला। ही डिझाईन जास्त अशी ट्रेंडिंग मध्ये चाललेली आहे, तुमचे सुद्धा ब्लाउज वरती नक्की शिलाई करून बघायची आहे। खास लग्न समारंभासाठी जास्त ट्रेंडिंग मध्ये ही डिझाईन आता चाललेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायची आहे। आता इथे मी पूर्ण पिना काढून घेतल्या। आता इथे मी काठाचा वापर करणार आहे, थोडासा एक चौकोन कट करून घेणार आहे ह्याच्यामधून। हे अशा पद्धतीने इथे मी 3.5 इंचाचा असा चौकोन कट करून घेणार आहे, 3.5 इंच। ह्या बाजूने 3.5 आणि ह्या बाजूने 3.5 इंचाचा बरोबर आपल्याला इथे चौकोन कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला हा चौकोन बरोबर असा तयार करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने थोडंसं बंद करून घ्या। आता इथे थोडे
असे कट मारा, म्हणजे काय होतं आकार व्यवस्थित येतो. हे अशा पद्धतीने आपला चौकोन असं व्यवस्थित तयार होतो. आता इथे काय करायचं, एकाच बाजूला थोडासा असं कट मारा, म्हणजे काय होईल सुईचं करायला आपल्याला एकदम असं सोपं जाईल. पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने कोपरे फक्त व्यवस्थित काढून घ्या. कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे, चारही सुद्धा बाजूंचे कोपरे व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला चौकोन सुद्धा असा दिसायला असं व्यवस्थित दिसला पाहिजे ब्लाऊजला जोडल्याच्या नंतर. हे अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित असे कोपरे काढून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई मारून घ्या, म्हणजे तुमचा चौकोन सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने आता इथे बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी बरोबर असं मध्य करून घेतला. अशा पद्धतीने बरोबर मध्य करून घेतलेला आहे आणि असं एक व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या बरोबर असं मध्यावरती, म्हणजे इथे काय होतं आपला चौकोन व्यवस्थित जोडला जातो. आता ठेवताना क्रॉसमध्ये ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचं आहे. एक पिन लावून घ्या. हे अशा पद्धतीने म्हणजे शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई मारून घ्या, म्हणजे आपला चौकोन व्यवस्थित असा पॅक होऊन जाईल. ठेवताना फक्त असा क्रॉसमध्ये ठेवा, जेणेकरून दिसायला सुद्धा आपली डिझाईन छान दिसली पाहिजे. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या. थोडंसं धागा कट करताना व्यवस्थित कट करून घ्या फक्त. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेकडच्या बाजूला व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. एका बाजूचं इथे व्यवस्थित झालेलं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू खालच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पाठीची बाजू सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आता इथे मी गळ्यासाठी क्रॉस पट्टी काढून घेणार आहे. 1 इंच क्रॉसमध्ये कट करून घ्यायचे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहे. पट्टी गळ्यासाठी काढताना नेहमी लक्षात ठेवा क्रॉसमध्ये काढत जा. आता इथे आपल्याला पट्टीची अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आणि गळ्याला आपल्याला जोडून घ्यायची आहे. गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीची घडी करताना फक्त डबल घडी आपल्याला इथे करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्या. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती कापडावरती आली पाहिजे. अस्तरच्या ज्या पद्धतीने आपण इथे पट्टी कट केली ना त्या पट्टीवरती आली पाहिजे दाबटीप. इथे मी अस्तरचीच पट्टी वापरलेली आहे, त्याच पट्टीवरती बरोबर अशी दाबटीप टाकून घेतली. आता आतल्या बाजूला पलटी करून हे अशा पद्धतीने एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टी कधीही लक्षात ठेवा क्रॉस काढत जा, म्हणजे गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने एकदम कडेकडेला, म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा दिसायला असं एकदम असं व्यवस्थित दिसतो. हे अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे कट करून घ्या. हे अशा पद्धतीने इथे बघू शकता गळ्याचा आकार नेहमी लक्षात ठेवा क्रॉसपट्टी काढून घेत जा. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही ज्या कलरचा ब्लाऊजचा कपडा असेल त्या कलरची इथे लेस वापरली तरी सुद्धा चालेल, उठून दिसली पाहिजे फक्त, त्याच कलरची तुम्ही इथे लेस वापरू शकता. बरोबर आकारानुसार इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. कोपऱ्यांना लावताना फक्त व्यवस्थित आपली दिसली पाहिजे, त्या अंदाजानुसार तुम्ही इथे लेस लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे घडी करून व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे आपले धागे निघणार नाहीयेत. हे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली लेस इथे व्यवस्थित अशी पूर्ण पॅक होऊन जाईल.
धागा कट करताना व्यवस्थित मध्ये कट करून घ्यायचा आहे फक्त। आता इथे आपल्याला एक बटन बनवायचं आहे। इथे मी ब्लाउज पीस मधला शिल्लक राहिलेलाच कपडा घेतलेला आहे, जेणेकरून बटन सुद्धा कलरचं ते छान दिसेल। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या। सुईच्या साहाय्याने पूर्ण इथे आपल्याला बटन पॅक करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपलं शिल्लक आहे तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने धागे असतील खालच्या बाजू ते कपडा इथे कट करून घ्या आणि बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। बरोबर मध्याचं मार्किंग करूनच घेऊनच मगच हे बटन तुम्ही पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। दोरा थोडासा असा गोल गुंडळून घ्यायचा, म्हणजे काय होतं धागे निघणार नाहीत किंवा कपडा सुद्धा तुम्हाला इथे दिसणार नाहीये। पूर्ण पॅक करून घ्या हे अशा पद्धतीने, म्हणजे आपलं बटन सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल, धागे सुद्धा दिसणार नाहीत। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही विकत बटन आणून लावलं तरी सुद्धा चालेल। इथे मी पूर्ण बटन लावून घेतलेला आहे हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता। हे अशा पद्धतीने इथे बरोबर अशा आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाउज सुद्धा दिसायला एकदम असा छान दिसेल। इथे आपली पूर्ण ब्लाउजची डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजवरती अशाच पद्धतीने डिझाइन बनवून घ्यायची आहे। एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा। लेस सुद्धा इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। इथे बटन सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची ब्लाउज डिझाइन खूप सुंदर अशी दिसणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।